आज आमचे प्रवास उलटो सुलटो आहे, म्हणजे उलटो सुलटो हैसून गुवाहाटीवरनं दिल्ली आणि दिल्लीवरनं मुंबई. काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज 12 दिवस झाले मणिपूरमध्ये. आज आम्ही निघणार आहोत. दुपारी 3 वाजता हॉटेल सोडणार. आज आमचे प्रवास उलटो सुलटो आहे, म्हणजे उलटो सुलटो म्हणजे कसं, हैसून गुवाहाटीवरनं दिल्ली आणि दिल्लीवरनं मुंबई. या प्रवास कसा होता तुम्ही पण माझ्याबरोबर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लय घाई झाली निघता कामच संपत नव्हती. 5:30चा फ्लाईट आहे आणि आता 4 वाजलेत, 3:45 वाजून गेले आणि आम्ही हायच आहोत. हो, 3:45 झालेत आणि अजून आम्ही पोचलो नाही. वेळ झालो. सकाळपासून नुसते फोन आणि नुसते काम. आता निघाला बस याच्यामध्ये कॅबमध्ये. तर पटापट चेकिंग बिकिंग सगळा सटासट करू लागत. तसा एक जास्त वेळ लागत नाही, कारण मुंबईत जेवढी गर्दी असते एवढी गर्दी इकडे काही नसतं बाकीच्या ठिकाणी. इम्फालला चेक इन झाला, सामान चेक करून झाला, सगळा झाला. 4:30 वाजले. ह्यात जर मुंबई असत ना तर तुमका शक्य नाही एवढ्या लवकर. या सगळ्या गोष्टी 1 तास लागतात बरोबर. कधी कधी गर्दी असतात तर 1.5 तास पण लागू शकतात. सो आता गुवाहाटीवरून दिल्ली गेट नंबर 3 इथून 5:30 ते 6:30 पर्यंत आम्ही गुवाहाटी पोहोचू. गुवाहाटीवरनं आमचा 9:40 म्हणजे 9:45 जवळजवळ गुवाहाटी स्टेशनला आमका भरपूर वेळ थांबायचं. स्टेशन बघा, या बघा एअरपोर्ट इम्फालचं. छोटा इम्फाल एअरपोर्ट, मोठा नाही जास्त, बऱ्यापैकी आहे, ठीकठाक आहे, चांगला आहे, बऱ्यापैकी आहे, मस्त. मोठा नाही जास्त. ॲक्च्युली सिटीच्या हिशोबानं लाईन लागली. हा बरोबर बसा नव्हतो आम्ही, लाईनसाठी थांबलेलो. एवढी मोठी लाईन आहे. आणि इकडे चेकिंग होता सामानाची. मरणाच्या 5 वाजले. 5 तिकडच बुक करता ना. विंडो सीट मिळालेली आहे. फ्लाईट सुसाट रनवेवर धावता. फ्लाईटच्या पण क्षणात टेक ऑफ झाली आणि आत्ता झाली टेक ऑफ. चला पहिला भेट आहे दुसऱ्या एअरपोर्ट. लँडिंगची तयारी चालू झाली. असा लाईटी बिटी बंद करून टाकल्यानं तुम्ही आता लँड होईत. झाला एकदाचा लँड. गुवाहाटी डेकोरेट केलं नाही आम्हाला. संस्कृती भारी ना. यहाँ गुवाहाटी एअरपोर्ट. बघूया विमान कैसून आमचं जाणार आता. बघू आमचा शोधते मग तुमचा. बघा बरं होत
गुवाहाटीत परत चेकिंग करून लागलं. सगळं सामान असं काढून ट्रेट टाकून जॅकेट वेगळा बॅग वेगळी. ती बॅग काय आपली मोठी एका दिलेली आहे. परत करू काय हा सगळा परत आता दिल्लीत करूच लागते. हे बघा आमचं गेट नंबर हा 7 जो कालचो इंडिगोवाला यांचा. हे आमचा फ्लाईट एअर इंडिया. 400 रुपयाची कॉफी अशी दिसता एअरपोर्टवरची ती अशी दिसता. आणि ह्यो तुमका मग देतात एक. ह्यो एक स्ट्रॉ देतात. बोर्डिंग चालू झाली हा. गर्दी गायची पातला पुरी असेल भरपूर गर्दी आहे. चालू काय नाही बोर्डिंग. दिल्लीत मग वाटतं किती 1:45 पर्यंत पोहोचत. बसला जाग्यावर सीट मिळाली. आता मेट्रो नाही. ह्यावेळी सीट आमका डोअरच्या बाजूक भेटली. टोटल 6 डोर असतात. पुढे असतात 2, मधी 2 आणि पाठी 2. तर आम्ही मच्छा डोअरकडे आहोत. एअर हॉस्टेस ह्या काय करता पर काय माहिती. बंद करता नक्की डोअर की चालू करता काय माहिती करता. हे बघा रनवेकडे चालला. अजून टेक ऑफ केला नाही. चालला विमानातलं आतमधलं मंजर दाखवते. बाहेरचा काय काळोखात दिसत नाही. आतमधला विषय दाखवते तुमका कसं असतं मंजर टेक ऑफ. प्लेन 1 वाजलं 1 दिल्लीत पोहोचला. आत्ता दिल्ली एअरपोर्टवर आहो आणि असं म्हणा हरकत नाही की अर्धो प्रवास आमचो पुरो झालेलो हा. तर पुढचं कसं होता तो बघूया. बस लवकर लँड झाला पण त्या फिराणीपर्यंत तेवढं वेळ गेलो. लई फिरवलं आणि पूर्ण एअरपोर्ट फिरवलं. तर हैसून माझी मुंबई नवी मुंबई आहे. नवी मुंबईच्या एका मी पहिल्यांदा होतो. दिल्लीत मी 2-3 वेळा गेलो. सागर गोवा सागर चाललो गावात आणि मी दिल्लीसून मुंबई. मोठा एअरपोर्ट आहे दिल्लीचा. दिल्ली एअरपोर्ट मोठा एअरपोर्ट आहे दिल्लीचा.